महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार. कोश्यारी 2019 ते 2023 पर्यंत महाराष्ट्राचे राज्यपाल होते. लोकशाहीची हत्या करून शिंदे भाजपचं सरकार स्थापन करणाऱ्या महाशयांना पद्मभूषण. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजपकडून सन्मान. भगतसिंह कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राऊतांची टीका. व्यवस्थेची भाटगिरी करताना त्यांना व्यवस्था पुरस्कृत करते. जे व्यवस्थेचे दोष दाखवतात त्यांना व्यवस्था बहिष्कृत ठरवते. कोश्यारींना पद्मभूषण जाहीर झाल्यानं अंधारेंची टीका. ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेचा महापौर 3 फेब्रुवारीला ठरणार. महापौर पदासाठी शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू. मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेकडून 27 जानेवारीला गट नोंदणी. सूत्रांची माहिती. दोन्ही पक्षांच्या वेगवेगळ्या गटाची नोंदणी न करता महायुती म्हणून एकच गटाची नोंदणी करण्याबाबतची चाचपणी. नागपुरातील भाजपच्या 102 नगरसेवकांची उद्या गटनोंदणी होणार. भाजप नगरसेवक उद्या विभागीय आयुक्तांकडे जाणार. भाजपचा गटनेता कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष. पुणे महापालिकेत उद्या भाजपचा गटनेता निवडला जाणार. भाजपने उद्या बोलावली नगरसेवकांची बैठक. स्थायी समिती मिळवण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू. पुण्याचा सर्वस्वी निर्णय हा देवेंद्र फडणवीस घेणार. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडीची तारीख जाहीर. 10 फेब्रुवारी रोजी महापौर पदाची निवडणूक होणार. ठाणे, कल्याण, उल्हासनगरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांची परवड झाली. बालेकिल्ला कुणाचाही असो, पक्षाने परवानगी दिली तर याचं नामोनिशाण मिटवून टाकू. मंत्री गणेश नाईक यांचं थेट एकनाथ शिंदेंना आव्हान. ठाणे, कल्याण, उल्हासनगरातील भाजप कार्यकर्ता खुश नाही. युद्धात जिंकलो आणि तहात हरलो असं कधी होत नाही. गणेश नाईकांची प्रतिक्रिया. विजय शिवतारेंची शरद पवार अजित पवारांवर जहरी टीका. शरद पवार अजित पवारांना पुरंदरचा खंडोबा कधी दिसला नाही. टीका करताना शिवतारे यांची जीभ घसरली. शिवतारेंच्या वक्तव्यावर अजित पवारांनी बोलणं टाळलं. शरद पवार अजित पवारांवर टीका करताना शिवतारे यांची जीभ घसरली. शिवतारेंनी शरद पवार अजित पवारांवर टीका केली होती. शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर टीका करण्याची आपली राजकीय पात्रता आहे का हे आधी तपासावं. विजय शिवतारे यांच्या वक्तव्यावरून रोहित पवार यांचा फेसबुक पोस्ट करून सवाल. मिसगाईड करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी तो अपशब्द वापरला, नेत्यांसाठी नाही. विजय शिवतारेंकडून स्पष्टीकरण. माझ्या मतदारसंघाबद्दल बोलू नका. 50 वर्ष सत्ता असूनही सीमेवरची गावं आजही बकाल. शिवतारेंची रोहित पवारांवर टीका. केडीएमसीमधील ठाकरे सेनेच्या बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर्स लागले. मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे हे नगरसेवक बेपत्ता असल्याची ठाकरे सेनेने केलेली तक्रार. नगरसेवक बेपत्ता असा पोस्टरवर उल्लेख. कल्याणमधील ठाकरे सेनेचे नगरसेवक बेपत्ता प्रकरणी नगरसेवक मधुर म्हात्रेंच्या वडिलांची पोलिसात तक्रार. आमचा मुलगा मधुर म्हात्रे आमच्या संपर्कात, तरीही बदनामी सुरू. नगरसेवकांना हरवल्याचे पोस्टर लावल्याच्या प्रकरणात ही तक्रार. नांदेडमध्ये भाजपला पाठिंबा दिल्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. शिवसेना जिल्हाप्रमुखांचा फेसबुक पोस्टद्वारे आमदार बालाजी कल्याणकर यांच्यावर निशाणा. स्वतःच्या मुलाला पद मिळवण्यासाठी आमदार कल्याणकर भाजपसोबत गेल्याचा आरोप. साताऱ्यातील पाचुपतेवाडीत ड्रग्ज प्रकरणी पुण्याच्या डीआरआय विभागाची कारवाई. अंमली पदार्थांचं निर्मिती करणारा एक शेड सील. सातारा आणि कराड पोलीस कारवाईबाबत अनभिज्ञ. 1 महिना साताऱ्यात तिसऱ्यांदा ड्रग्ज सापडला. आता तरी मुख्यमंत्री ड्रग्ज प्रकरणी कारवाई करणार का? सुषमा अंधारे यांचा सवाल. शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह. पवार म्हणजे महाराष्ट्राला आणि देशाला लागलेली कीड. संभाजी भिडेंची शरद पवारांवर वादग्रस्त टीका. महायुतीचा जिल्हा परिषद निवडणुकीतही बिनविरोध पॅटर्न जोरात. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत 5 तर कणकवली आणि वैभववाडी तालुका पंचायत समितीत 6 उमेदवार बिनविरोध विजयी. लातूर जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार. औसा तालुक्यातील माजी आमदार दिनकरराव माने आज भाजपत प्रवेश करणार. दिनकरराव मानेंच्या भाजप प्रवेशानं आमदार अभिमन्यू पवार यांना औसा तालुक्यात अधिक राजकीय ताकद मिळणार. बार्शीनंतर आता माढ्यात देखील दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादींची युती. भाजप विरोधात माढा जिल्हा परिषदेत दोन्ही सेना, दोन्ही राष्ट्रवादींची युती. पोस्टरवर शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांचे एकत्र फोटो. प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत महाराष्ट्र सदनला तिरंग्याची आकर्षक रोषणाई. आकर्षक रोषणाईची दिल्लीकरांना भुरळ. प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यातील प्रशासकीय इमारतींना तिरंगी साज. मंत्रालय, नवी मुंबई महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेला तिरंगी विद्युत रोषणाई.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पंढरपूरच्या श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिराला आकर्षक तिरंगी विद्युत रोषणाई. विठ्ठल सभागृह, रुक्मिणी सभागृह तसंच तुकाराम भवन, भक्तनिवास अशा मंदिराच्या संपूर्ण परिसराला आकर्षक रोषणाई. धुळ्यातील जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद कार्यालयावर आकर्षक विद्युत रोषणाई. मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा होतोय. धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेसाठी शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांना भाजपकडून एबी फॉर्मचं वाटप. पदाधिकारी राजन साळवींना जाब विचारत असल्याची ऑडिओ क्लिप समोर. TV9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. धाराशिवमधील राजन साळवी यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल. तिकीट वाटप चुकीचं केल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी साळवींना घेराव घालत जाब विचारल्याचा व्हिडिओ समोर. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत निष्ठावंत शिवसैनिकांना डावलल्याने शिवसैनिक आक्रमक. धाराशिवमध्ये शिवसेनेच्या 2 गटात राडा. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीआधी 2 गट भिडले. शिवसेनेचे अजित पिंगळे आणि अविनाश खापे यांच्यात बाचाबाची. शिवसेनेतील कथित ऑडिओ क्लिपनंतर प्रचंड गोंधळ. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सांगली जिल्हाध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश. राजू शेट्टींचे विश्वासू महेश खराडेंच्या हाती कमळ. चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत खराडे यांचा शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. मावळ तालुक्यातील कोणतंही काम पालकमंत्रीशिवाय होऊ शकतं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा नाव न घेता अजित पवारांना टोला. दोन्ही महापालिकांपाठोपाठ आता जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवायचा आहे, कार्यकर्त्यांना आवाहन. शिंदेच्या शिवसेनेतील धुळ्यात विजयी उमेदवारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. आमदार मंजुळा गावित यांच्यासह मुंबईत झाली भेट. दादांच्या राष्ट्रवादीसोबत गट स्थापन करण्याच्या शिंदेंच्या हालचाली. सांगली महापालिकेत भाजपचा महापौर होईल. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते सत्कार. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून मार्चमध्ये 3000 घरांची लॉटरी काढण्याची तयारी सुरू. पुण्यासह कोकण मंडळाच्याही घरांची लॉटरी काढली जाणार. महापालिकेच्या कामगार विभागाने रिक्त पदं भरण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. मुंबई महापालिकेत 38 कामगार पदांची भरती होणार. देवनार कत्तलखान्यासाठी अर्ज मागवले. सरळ सेवेने भरती प्रक्रिया राबवली जाईल. नवी मुंबई पालिका आयुक्तांची 3 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. वाढत्या प्रदूषणाबाबत अधिकाऱ्यांना नोटीस. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना बांधकाम थांबवण्याचे निर्देश. ठाणे शहरातील होर्डिंग मालकांकडून वसुलीसाठी पालिकेची विशेष मोहीम. गेल्या 9 महिन्यात जाहिरात विभागाकडून 17 कोटींची वसुली. मुंबईच्या भांडूपमध्ये जुन्या वादातून हत्या. शंकर प्रसाद हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव. आरोपीच्या शोधासाठी 8 पथकं रवाना. रायगडच्या उरणमध्ये गुरं चोरणारी टोळी जेरबंद. कारमधून गुरं चोरण्याचा प्रयत्न. उरणमधील चाणजे गावातील धक्कादायक प्रकार. उरण पोलिसांनी केली कारवाई. वर्धा जिल्ह्यात एकाच नंबर प्लेटवर 2 ट्रक चालत असल्याचा प्रकार समोर. बनावट नंबर प्लेट तयार करून चालवले ट्रक. वर्धा जिल्ह्यातील सेलू येथील प्रकार. नागपूरमधील दुकानात चोरी करणारी टोळी जेरबंद. राणा प्रताप नगर पोलिसांची ही कारवाई. या कारवाईमुळे एकूण 6 गुन्हे उघडकीस. आरोपींकडून 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. हिंगोलीत उसाने भरलेला ट्रॅक्टर पलटी झाल्याने वसमत औंढा नागनाथ राज्य महामार्गावर वाहतूक ठप्प. औंढा नागनाथ येथून कपालेश्वर साखर कारखान्याकडे ट्रॅक्टर जात होता. जेसीबीच्या सहाय्याने हा ट्रॅक्टर